महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड येथे 13 ऑगस्ट 1898 रोजी एका ब्राह्मण कुलसंपन्न अशा कुटुंबात झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सासवड येथे झाले। कऱ्हा नदीच्या काठात वर कऱ्हा नदीमध्ये ते अनेकदा त्यांच्या मित्रासमवेत खेळत असत। त्यांचा प्राथमिक अभ्यास अतिशय चांगल्या तऱ्हेने व्यवस्थित झाला। त्यानंतर ते माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात आले। तेथेही त्यांनी अतिशय यशस्वीरित्या आपलं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी जाणीवपूर्वक स्वीकारली आणि त्या शिक्षकाच्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा, अभ्यासूपणाचा आणि अध्यापनाचा ठसा उमटविला। जे मुलं शिकत नव्हते किंवा वांड उनाड होते अशा मुलांना सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि त्यांना सुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेने शिक्षण दिलं। त्यांनी शिक्षण क्षेत्रातली त्यावेळची BA-BT पदवी तर संपादन केलीच, परंतु ज्या वेळेला त्यांना लंडनला शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी घेण्याची संधी प्राप्त झाली, त्यावेळेला ते TD होण्यासाठी लंडनला गेले आणि तेथेही त्यांनी त्यांची ती परीक्षा अतिशय चांगल्या तऱ्हेने प्राप्त केली। सासवडमधून निघालेले प्रल्हाद केशव अत्रे पुण्याला आले, पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून लंडनला गेले। त्यांच्या कार्याची व्याप्ती ही वाढत गेली। त्यांचा अनुभव आणि दृष्टिकोनही हा अतिशय विकसित होत गेला। असा असून सुद्धा एक संवेदनशील समाज प्रबोधक शिक्षक म्हणून त्यांनी आपला पिंड मात्र कधीही सोडला नाही। सर्वसामान्यांशी असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिले नाही। अशा तऱ्हेनं ते शिक्षकी पेशामध्ये शिक्षक, मुख्याध्यापकही झाले। ज्या शाळा अतिशय मागासलेल्या होत्या, वेगळ्या गरीब अवस्थेमध्ये होत्या, अशा त्या शाळांचा दर्जासुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं सुधारला आणि त्या शाळांना नावलौकिक प्राप्त करून दिला। सर्व सुधारणेचे प्रवेशद्वार आणि उन्नतीचे द्वार शिक्षण आहे, यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा ठाम विश्वास होता। त्यांचं ठाम मत होतं, परंतु त्यावरच ते विसंबून नव्हते, तर त्यासाठी त्यांनी अतिशय क्रियाशील प्रयत्न केले। त्यास्तव त्यांनी नवयुग वाचनमाला सुरू केली आणि त्या नवयुग वाचनमालेद्वारे नवीन पिढी घडविण्यासाठी काय करता येईल याचे अतिशय आगळे, वेगळे आणि प्रोत्साहन देणारे संस्कारक्षम प्रयोग केले। त्याचप्रमाणे पिढीवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी अनेक नाटकल्या लिहिल्या। त्यातली गुरुदक्षिणा हे नाटक तर अतिशय सुप्रसिद्ध आहे। अशा तऱ्हेनं शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन पिढी घडविण्यासाठी आचार्य अत्र्यांचं योगदान हे कोणालाही कधीही विसरता येणार नाही। साहित्य सम्राट, साहित्यिक आचार्य अत्रे यांचा साहित्यविषयक प्रवास आणि साहित्यिक कामगिरी ही ह्या व्हिडिओच्या मर्यादेत न मावणारी इतकी अफाट आणि विस्तृत आहे। ते साहित्यामध्ये कोण नव्हते हा खरा प्रश्न आहे, तर ते साहित्यातले सगळे प्रकार आचार्य अत्रे यांनी अतिशय सक्षमतेने हाताळले होते आणि ते हाताळताना प्रबोधनकाराची जी भूमिका आहे ती त्यांनी सदैव बाळगली। त्यामध्ये ते अतिशय उत्कृष्ट नाटककार होते,
आणि नाटके लिहिताना सुद्धा सामाजिक प्रश्नाची तड त्या नाटकाद्वारे लावण्यात आली। आणि त्यातील प्रमुख नाव जर घ्यायचं झालं तर लग्नाची बेडी आहे, बुवा तेथे बाय आहे, तो मी नव्हेच आहे, अशी कितीतरी नाटकं त्यांनी लिहिली। त्याचप्रमाणे ते थोर कवी होते, पण त्याचपेक्षाही ते अतिशय उत्कृष्ट असे विडंबनकार होते। आणि त्यांची झेंडूची फुले हे अत्यंत विडंबन काव्य प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे ते अति उत्कृष्ट असे आत्मचरित्रकार होते आणि त्यांनी स्वतःचंच आत्मचरित्र कऱ्हेचे पाणी हे 5 खंडात लिहिलं आणि 5 खंडात लिहिलेलं हे कऱ्हेचं पाणी हा आत्मचरित्रकारांसाठी एक मैलाचा दगड झालेला आहे। त्याचप्रमाणे स्वतः विकसित आपण कसे झालो याबद्दल व्यक्त होताना मी कसा झालो हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं आणि गाजलेलं पुस्तक आहे। ह्या सगळ्या ग्रंथामधून अनेक वाचकांना आजही खूप मोठी प्रेरणा मिळण्यासारखी आहे। ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षसुद्धा झाले होते। त्यांनी वेगवेगळ्या प्रस्तावनासुद्धा लिहिल्या आणि कवी बी यांच्या काव्यसंग्रहावर त्यांनी त्या कविता संग्रहापेक्षाही अतिशय मोठी अशी प्रस्तावना लिहिली। रामकनेरी गडकरी हे त्यांचे नाटकातले गुरु होते। तुकाराम महाराज हे तर त्यांना आदर्श मानित असत। बहिणाबाई चौधरी यांचं सुप्त असलेलं काव्य त्यांनी जगासमोर आणलं आणि त्यांचं काव्य हे त्यांनी प्रकाशित केलं आणि त्याला प्रस्तावना सुद्धा आचार्य आत्रे यांनी दिली। थोडक्यात म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये जे जे मंगल आहे, पवित्र आहे, प्रबोधनकारी आहे, लोकांचा उत्साह वाढवणारं आहे, ज्ञानात भर टाकणारं आहे, अशा साहित्यावर अतिशय हंसक्षीर न्यायाच्या पद्धतीने आचार्य आत्रे यांनी विपुल लिखाण केलं आणि ते लिखाण अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठीही त्यांनी प्रयत्न केले। आणि म्हणून त्यांचा साहित्यविषयक प्रवास हा अतिशय दमदार, अतिशय रोमांचकारी आणि अतिशय गुणवत्तापूर्ण आहे। तो अल्पशा ह्या मर्यादित वेळेत वर्णन करणं सर्वस्वी अशक्य आहे। अष्टपैलू आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांची नजर ही अतिशय शोधक होती आणि त्याच वेळेला त्यांच्या हेही लक्षात आलं की जर समाजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात परिवर्तन करायचं असेल तर चित्रपट हे अतिशय प्रभावी आणि रंजक माध्यम आहे। त्या दृष्टीने आचार्य आत्र्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला। तिथेही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला। त्यासाठी त्यांनी मुलावर आणि एकंदर कुटुंबियावर अतिशय चांगल्या तऱ्हेचे संस्कार करण्याच्या दृष्टीने श्यामची आई हा सुप्रसिद्ध चित्रपट निर्माण केला आणि ह्या चित्रपटाला राष्ट्रपतीचं सुवर्ण कमळ मिळालं। त्याचप्रमाणे सामाजिक उत्थान व्हावं या दृष्टीने समाज जागृतीच्या अंगाने जाणारा महात्मा ज्योतिबा फुले हा चित्रपट काढला आणि या चित्रपटाला सुद्धा रजत कमळ हे पारितोषिक मिळालं। त्याचबरोबर संवेदनशील असलेल्या आचार्य आत्र्यांचं लक्ष दारूबंदीकडे गेलं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी दारूबंदीबद्दल वेगवेगळ्या तऱ्हेची जी उलटसुलट विधाने केली होती त्याला छेद देण्याच्या दृष्टीने अतिशय रंजक स्वरूपाचा ब्रांडीची बाटली हा चित्रपट त्यांनी काढला आणि त्या चित्रपटाने सुद्धा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उच्चांक गाठला। अशा तऱ्हेने वेगवेगळे अनेक चित्रपट
आचार्य अत्रेयांनी या समाजाला दिले आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचा आपला पिंड हा जोपासला, वाढवला आणि समाजाची बांधिलकी कायम ते जाणून करीत राहिले. अष्टपैलू आचार्य अत्रे यांचा पिंड हा आध्यात्मिक होता. ते ज्ञानोबापासून तर संत तुकारामपर्यंत यांच्या ज्ञानेश्वरीला आणि अभंगगाथेला शिरोधार्य मानित असत. त्याचप्रमाणे केवळ झापडबंद असं त्यांचं पारंपरिक स्वरूपाचं अध्यात्म नव्हतं. त्यांचं अध्यात्म डोळस होतं, माणुसकी जपणारं होतं आणि मानवी मूल्याचं उद्यापन करणारं होतं. अंधश्रद्धा विरहित असं होतं आणि म्हणूनच आचार्य अत्रे हे श्री संत गाडगे महाराजांच्या कीर्तनात तासनतास रमत असत. त्याचप्रमाणे संत तुकडोजी महाराज यांचेही कीर्तन ऐकत असत. असं व्यापक आणि सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व साहित्यिक आचार्य अत्रे यांचं होतं. अष्टपैलू आचार्य अत्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात भाग घेतला आणि तेथे ते नगरसेवक म्हणून निवडून आले. स्थायी समितीचे अध्यक्षही झाले आणि त्या दरम्यान त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये विविध तऱ्हेचे अतिशय चांगल्या बदल केले, शिक्षणात बदल केले. त्याचप्रमाणे त्यावेळची असलेली ब्रिटिशकालीन नावे होती ती सुद्धा ही बदलली. उदाहरणार्थ आज ज्याला आपण शिवाजीनगर म्हणतो ते एकेकाळचं भांबुर्डे होतं, पण त्याला शिवाजीनगर नाव हे आचार्य अत्र्यांमुळेच मिळालं. अशी अनेक नावं त्यांनी पुणे शहरामधील रस्त्यांचे, बगीच्यांचे, वेगवेगळ्या स्थळांचे त्यांनी बदलले. त्यानंतर ते तेथेच न थांबता विधानसभेच्या निवडणुकीलाही उभे राहिले. विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी जे जे चुकीचं असेल, मग ते कोणाचंही असो, त्यावर ते तुटून पडत असत. आपल्या अभ्यासू भाषणांनी त्यांनी सत्तारूढ पक्षाला धारेवर धरलं आणि अनेक तऱ्हेच्या चुका त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. त्याचप्रमाणे काही सुधारणाही सुचविल्या. त्याच वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही जोमाने सुरू झालेली होती आणि त्या चळवळीमध्ये आचार्य अत्रे यांनी स्वतःला झोकून दिलं. त्या दरम्यान त्यांनी त्यांची सर्व कामे बाजूला ठेवून फक्त आणि फक्त संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यासाठी त्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली. संपूर्ण महाराष्ट्रभर खेडोपाडी शहरात ठिकठिकाणी हजारो व्याख्याने दिली आणि त्या व्याख्यानासाठी लाखो लोक जमत असत. त्याच वेळेला आपल्या ह्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार अतिशय प्रभावीपणाने व्हावा, अतिशय चांगली जागृती व्हावी यासाठी त्यांनी दैनिक मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले आणि दैनिक मराठा ह्या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील असलेली भूमिका अतिशय रोखठोक सडेतोड आपल्या विनोदी आणि टोकदार भाषा शैलीने त्यात मांडले आणि परिणामी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विलक्षण अशी चळवळ जोमाने फोपावत गेली आणि केवळ संयुक्त महाराष्ट्र जर आणला असेल तर तो आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या फार महत्त्वपूर्ण अशा सहभागाने आणि संयुक्त महाराष्ट्राच्या या चळवळीत आचार्य अत्रे यांचा सिंहाचा वाटा हे त्यावेळची पिढी निश्चितपणे मान्य करेल. कदाचित
आजच्या पिढीला याची कल्पना नसेल, परंतु महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्रातील जागरूकता इत्यादी निर्माण करण्यामध्ये आचार्य अत्रे यांचं योगदान कधीही नाकारता येणार नाही. अष्टपैलू आचार्य अत्रे हे जिथे जिथे व्यंग असेल, जिथे जिथे त्रुटी असतील, जिथे जिथे काही वेगळं आणि चुकीचं घडत असेल त्यावर आचार्य अत्रे अतिशय कठोर असे शाब्दिक प्रहार करत असत आणि त्यांच्या शाब्दिक प्रहाराने, त्यांच्या लेखणीच्या फटकाऱ्याने अनेक जण अक्षरशः जायबंदी होत, घायाळ सुद्धा होत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला त्यांनी पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्यावर अतिशय कठोर शब्दात टीका केली होती. परंतु अशी टीका करणारे आचार्य अत्रे ज्या वेळेला पंडित जवाहरलालजी नेहरू यांचं निधन झालं त्यावेळेला पंडित जवाहरलालजी नेहरूंच्या गौरवपर 13 दिवस त्यांनी इतके सुंदर अग्रलेख लिहिले की त्या अग्रलेखांचेच पुढे सूर्यास्त नावाचे एक अतिशय चांगले दर्जेदार पुस्तक निर्माण झाले. आचार्य अत्रे आपल्या त्या अग्रलेखांच्या सारांशामध्ये म्हणतात की संपूर्ण भारतभर स्वतःच्या कामाने प्रकाश पाडणारा असा हा सूर्य पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या निधनाने त्यांचा अस्त झालेला आहे. अशा तऱ्हेचे कौतुक करणारे आचार्य अत्रे त्यांनी अनेकांना त्यांच्या कार्याच्या प्रित्यर्थ चांगल्या पदव्या सुद्धा दिल्या, का ज्या पदव्या अत्यंत संस्मरणीय ठरलेल्या आहेत. उदाहरणार्थ चित्रपटसृष्टीमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्ही शांताराम यांना चित्रपती ही पदवी त्यांनी दिली. शिक्षणामध्ये अत्यंत मौलिक आणि पायाभूत काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांना ते शिक्षण महर्षी अशा तऱ्हेचे संबोधित असत. अशा तऱ्हेच्या अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांना त्यांनी खूप पदव्या अतिशय उत्साहपूर्वक आणि काळजीपूर्वक आणि समयोचित दिलेल्या आहेत. अशा त्या आचार्य अत्र्यांना जीवनातील मांगल्याबद्दल, जीवनातील सौंदर्याबद्दल, जीवनातील अतिशय चांगल्या गोष्टीबद्दल विलक्षण प्रेम होतं. त्याचबरोबर जे वाईट आहे, जे चुकीचे आहे त्याबद्दल त्यांना कमालीचा तिरस्कार होता. अशा तऱ्हेनं अफाट आणि बेफाट असलेले हे आचार्य अत्र्यासारखं बहुआयामी, बहुढंगी, बहुरूपी, अष्टपैलू असं व्यक्तिमत्व गेल्या 10,000 वर्षात झालं नाही आणि पुढील 10 वर्षात विविध क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटविणारं असं व्यक्तिमत्व होईल की नाही, अशा कैलासवासी आचार्य अत्रे यांना यशवंत यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शक श्रोत्यांच्या वतीनं मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि येथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ.